हॅलो एव्हरीवन, दिव्यास क्विक रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तरी आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कुकर मध्ये झटपट अशी 10 मिनिटात बनणारी चिकन बिर्याणी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी इथे मी घेतला आहे अर्धा केजी चिकन इथे मी स्वच्छ धुवून घेतला आहे। आता आपण त्यावर अर्धा लिंबू पिळून घेऊ। त्यावर टाकू पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 2 चमचे आलं लसूणची पेस्ट, थोडीशी पुदिन्याची पानं आणि आता आपण हे संपूर्ण साहित्य छान असं चिकनला लावून घेऊ। इथे मी संपूर्ण साहित्य चिकनला लावून घेतलं आहे। आता इथे मी अर्धा केजी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे। तरी यामध्ये आपण पाणी टाकून याला भिजत ठेवू, जेणेकरून चिकन शिजेपर्यंत भात सुद्धा आपला छान असा भिजला जाईल। आता आपण कुकर मध्ये बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतला आहे मोठा कुकर। यामध्ये ऍड करूया 4 चमचे तेल, तेल तापलं आहे तरी यामध्ये आता आपण ऍड करूया 1 चमचा जिरं, थोडासा खडा मसाला। त्यामध्ये मी घेतला आहे दालचिनी, बदाम फूल, तमालपत्र, 4 ते 5 लवंगा आणि 2 मसाला वेलची। छान असं परतून घेऊ। खडा मसाला परतला गेला आहे तरी आता आपण यामध्ये ऍड करूया 1 हिरवी मिरची, छान अशी मी मधून कट करून घेतली आहे। 4 मोठे कांदे इथे मी उभे पातळ कट करून घेतले आहेत। संपूर्ण कांदा आपण आता यामध्ये ऍड करूया। आणि कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ। कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतला गेला आहे। तरी आता आपण यामध्ये ऍड करूया 4 मीडियम साइजचे टोमॅटो मी उभे पातळ कट करून घेतले आहेत। टोमॅटो सुद्धा छान असं 2 मिनिट आपण परतून घेऊ। तुम्ही बघू शकता इथे मी हाय फ्लेम वरती टोमॅटो छान असा परतून घेतला आहे। तरी आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत चिकन। छान असं मिक्स करून घेऊ। इथे मी संपूर्ण चिकन छान असं मिक्स करून घेतलं आहे। तरी आपण यावर कुकरचं असं झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट मीडियम फ्लेम वरती चिकन शिजवून घेऊ, जेणेकरून चिकनला स्वतःच असं पाणी सुटेल। 5 ते 7 मिनिट झाले आहेत। तुम्ही बघू शकता चिकनला स्वतःच असं संपूर्ण पाणी सुटलं आहे। आता आपण यामध्ये ऍड करू पावडर मसाले, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे धनेपूड, 2 चमचे बिर्याणी मसाला,
2 चमचे लाल तिखट, थोडंसं मीठ आपण चिकनला सुद्धा मॅरिनेट करताना लावलं होतं, थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर. हे संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घेऊ. संपूर्ण मसाला 2 मिनिट मीडियम फ्लेम वरती परतून घेऊ. यामध्ये आता आपण ऍड करूया थोडंसं अर्धी वाटी पाणी आणि 4 ते 5 मिनिट चिकन आपण शिजवून घेऊ. चार ते 5 मिनिट लो फ्लेम वरती चिकन सुद्धा छान असं आपलं शिजलं गेलं आहे. तुम्ही बघू शकता. मस्त असा रंग आला आहे. तरी आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत भिजवून घेतलेला तांदूळ. तांदूळ सुद्धा चिकन शिजेपर्यंत छान असा भिजला गेला आहे. आपण यावरती वरून असा ऍड करूया तांदूळ. आता यामध्ये आपण तांदूळ भिजेल इतकंच यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. वरून टाकू साजूक तूप. आणि लो फ्लेम वरती झाकण ठेवून आपण याची एकच शिट्टी करून घेऊ. तुम्ही बघू शकता मस्त अशी चिकन बिर्याणी आपली खाण्यासाठी इथे रेडी झाली आहे.